नमस्कार प्रेक्षकांनो, स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आगामी भागात आपण पाहणार आहोत की काव्या ही पार्थवर रागवलेली असते व ती दरवाजा लावून एका रूममध्ये कोंडून घेते आणि तेव्हा पार्थ तिची विनवणी करण्यासाठी आलेला असतो। त्यावेळेस त्या ठिकाणी रम्या देखील येते आणि रम्या ही पार्थला बोलते, पार्थ तू आज व्हॅलेंटाईन डे निमित्त काव्याला बाहेर घेऊन जाणार होतस ना। आणि हे ऐकल्यानंतर काव्याला राग येतो आणि काव्या ही ओरडून बोलते, हे काय मिस्टर देशमुख, तुम्ही मला कुठे घेऊन जाणार होतात हेच तुम्ही सर्व जगाला ओरडून सांगितलं आहे का। आणि रम्या बोलते, पार्थ तू काहीही काळजी करू नकोस, मी तिला समजावते। आणि पार्थ रम्यावर रागवतो आणि बोलतो, तू काही मध्ये पडू नकोस। आणि आरामात बोलते, पार्थ तुझ्या बोटाला काय झालं आहे आणि तेव्हा तू काय फक्त पट्टी बांधलेली आहे, हा मी तुझ्या बोटाला मलम लावून देते। असं ती बोलल्यानंतर काव्याला राग येतो आणि काव्या ही दरवाजा उघडते आणि बोलते, हा तू मलम लावून देतेस ना, दे आता मी बघते कसं लावून देतेस ते। त्यानंतर काव्य ही पार्थला बोलते, देशमुख तुम्ही काय केलं आहे आणि हे मी विसरू शकत नाही आणि जोपर्यंत सकाळी झालेला प्रकार हा मी विसरणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला बोलणार देखील नाही आणि रूमच्या बाहेर देखील येणार नाही आणि मला कुठलाही डे साजरा करायचा नाही। खड्ड्यात गेला तो व्हॅलेंटाईन डे, असे बोलून ती पुन्हा एकदा दरवाजा लावून घेते। तर तिकडे आपण पाहतो कॅफेमध्ये नंदिनीचे बाबा देखील आलेले असतात आणि नंदिनीचे बाबा हे नंदिनीला हात पकडून तिला जबरदस्तीने जीवापासून वेगळं करून घेऊन जाऊ लागतात। तेव्हा नंदिनी ही बाबांसोबत जाण्यास नकार देते आणि ते हात सोडवण्याची विनवणी करते। तेव्हा बाबा बोलतात, नाही मी तुझा हात एका चुकीच्या हातामध्ये कधीच देणार नाही, असं बोलून ती जबरदस्तीने नंदिनीला तिथून ओढत घेऊन जाऊ लागतात आणि हा सर्व प्रकार फक्त जीवा पाहतच राहतो। आता येणाऱ्या भागामध्ये बाबा हे जीवा आणि नंदिनीला एकत्र येण्याची परवानगी देणार का, त्याचबरोबर काव्य ही पार्थला माफ करून व्हॅलेंटाईन डे साजरा करायला जाणार का, हे पाहणं अतिशय रोचक ठरणार आहे। तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।